परफेक्ट. सूर्यनमस्कार कोणाला येतात? सूर्यनमस्कार येतात का? चलो क्विकली दोघं करा, म्हणजे ज्यांना माहित नाहीये सूर्यनमस्कार त्यांना पण समजतील. एक तुम्ही एकमेकांकडे तोंड करा. येस, चलो. 1 2 फॉरवर्ड बेंड, उजवा पाय मागे. 3 4 4 4 मध्ये प्लँक करायचा आहे. ठीक आहे, हिप अप. 5 आता खाली खाली. 5 खाली. 6 भुजंगासन, आता करा भुजंगासन. यू देत बॅक बेंड. गुड. 7 अधोमुख श्वानासन. 8 परत पाय पुढे येऊ दे, 2 हातांच्या मध्ये, 2 हातांच्या मध्ये पाय येऊ दे. दुसरा पाय पुढे, दुसरा पाय पुढे. 9 10 बॅक बेंड. रिलॅक्स. समजलं? ज्यांना कोणाला माहित नाहीये सूर्यनमस्कार, व्हेरी गुड, थँक्यू. खूप खूप महत्वाचा आणि जो आपण सगळेजण अगदी अब्यूज करतो, हेळसांड करतो, तो म्हणजे काय असेल? झोप. करतो की नाही? बरोबर. किती वेळ झोप रोज रात्रीची पाहिजे आयडियली? 7 तास. 7 तासाची झोप. पण याच्यामध्ये क्वांटिटीच्या बरोबरीनं क्वालिटी पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही किती डीप स्लीप मध्ये जात आहात. क्वालिटी क्वांटिटी. किती वाजता झोपताय? 1ला झोपून 8ला उठतो, मला माझे मिळाले 7 तास, हे चालत नाही. कारण आपल्याला ब्रेनला ते कळत नाही. त्याला एक त्याचं शेड्यूल आहे. जसं बाहेरचं क्लॉक आहे नेचरचं, तसंच आतमध्ये बायोलॉजिकल क्लॉक आहे. ते सिंकमध्ये जेवढे चालतील तेवढेच आपलं मेंदू आणि शरीर उत्तम पद्धतीनं चालणार आहे. त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स, मेन्स्ट्रुअल डिस्कम्फर्ट, हेडेक, ॲसिडिटी, पेन्स, पुढे जाऊन आपल्याला आणखी काही त्रास होऊ नयेत हेल्थचे, यासाठी झोपेची काळजी घेतली पाहिजे. क्वालिटी क्वांटिटी, किती वाजता झोपत आहात, आणि कन्सिस्टंटली स्लीपिंग अँड वेकिंग सायकल्स रोज रात्रीचे. बऱ्याच वेळेला असं होतं की वीकडे मध्ये आपण खूप झोपेची खेळ करतो आणि म्हणतो वीकेंडला झोप भरून काढू. असं चालत नाही. खूप सारा रिसर्च आहे जो तुम्ही जाऊन वाचू शकता. गुगल स्कॉलरवर जा, कीवर्ड्स टाका आणि बघा रिसर्च. झोपेचा आणि ब्लड शुगरचा, झोपेचा आणि ब्लड प्रेशरचा, झोपेचा आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सचा, झोपेचा आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सचा, म्हणजे आपला मेंदू आणि बुद्धी शेवटपर्यंत तल्लख राहावी यासाठी हा सगळा रिसर्च आहे. इनफॅक्ट असे पण स्टडीज आहेत की जे प्रत्येक रात्रीतनं मॉनिटर केलेले आहेत. म्हणजे एका रात्रीची जरी झोप डिस्टर्ब झाली तरी सुद्धा ब्लड शुगर स्पाइक होते, असेही स्टडीज आहेत. हे सगळे जाऊन तुम्ही बघा, म्हणजे आपल्याला कळेल की आपण जे काही करतो त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात. राईट. दुसरा आहे झोप. तिसरा खूप इम्पॉर्टंट आणि पुन्हा निग्लेक्ट होतो, तो आहे हायड्रेशन. म्हणजे पाणी. आपण पाणी खूप कमी पितो की नाही? खूप पाणी कमी पितो आपण, विसरून तरी जातो किंवा त्याचं महत्त्व माहीत नसतं. तर हायड्रेशन आपल्या शरीरातल्या प्रत्येक फंक्शनिंगसाठी, प्रत्येक पार्टच्या फंक्शनिंगसाठी पाणी लागतं. बोन्ससाठी लागतं, सर्क्युलेशनसाठी लागतं, आपल्या ब्रेनला लागतं, आपल्या जॉईंटसाठी लागतं, किडनीसाठी लागतं, वेस्ट मटेरियल बाहेर काढायला लागतं, आपल्या स्किनसाठी लागतं, डोळ्यांना लागतं. प्रत्येक बॉडी फंक्शन हा पाण्यावर किंवा फ्लुइडवर डिपेंडंट आहे. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न असतो की किती पाणी प्यायचं, असतो की नाही? हां, ओके. ह्याचे आन्सर्स प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे सापडतील. पण आपण बेसलाईन समजून घेऊयात की आधी आपल्या बॉडीमध्ये किती पाणी ऍक्च्युली त्याच्या फंक्शनिंगसाठीच लागतं. म्हणजे हे शरीर जसं आहे तसं ऑप्टिमम टिकवण्यासाठी शरीराला जे पाणी लागतं, म्हणजे लंग्स पासून पूर्ण शरीरापर्यंत, ते दररोज 2.5 लिटर पाणी किंवा फ्लुइड शरीरातून यूज होतात. म्हणजे प्रत्येक किडनीज, कोलन, स्किन आणि लंग्स या सर्वांसाठी शरीरातून रोज 2.5 लिटर
फ्लुइड हे वापरलं जातं त्याच्या फंक्शनिंगसाठी. सो ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा जास्त प्यायला गेलं पाहिजे. म्हणजे ते जे काही युटिलाइज होत आहे पाणी म्हणजे फ्लुइड्स ते तर रिकवर होतीलच आणि प्लस आपण हेल्थच्या दृष्टीनं आपल्याला नुसतं सर्व्हाइव्ह करून चालणार आहे का? लाईफ कांट बी जस्ट अबाउट सर्व्हायव्हल, राईट? हो की नाही? जेमतेम चाललंय असं करून नाही चालणार आपल्याला. त्यामुळे त्याच्या वरच गेलं पाहिजे. जसं पृथ्वीत म्हणतो ना 70% पाणी, तसंच या शरीरामध्ये आहे. सो एव्हरी फंक्शन रिक्वायर्स वॉटर. 2.5 लिटर फक्त वेस्ट होत आहे, युटिलाइज होत आहे. वेस्ट म्हणण्यापेक्षा युटिलाइज होत आहे. तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट बघूया, डाएट म्हणजे आहार. तुम्ही हे वाक्य ऐकलंय का? यू आर व्हॉट यू ईट. म्हणजे तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता. यू आर व्हॉट यू ईट. हे ऐकलंय का? म्हणजे काय? व्हॉट डज दॅट मीन? आयुर्वेदामध्ये सप्तधातू म्हणून एक टर्म आहे. कोणी ऐकलीये? कोणी ऐकलीये? नाही? सप्तधातू. व्हेरी गुड. काय काय आहेत सप्तधातू? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. व्हेरी गुड. म्हणजे काय की आपल्या एक एक बघूया. रस म्हणजे फ्लुइड्स जे जे लागतात बॉडीमध्ये, प्लाझ्मापासून सगळे फ्लुइड्स. मग रक्त, रक्त सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. त्याच्यानंतर मांस म्हणजे मसल, मेद म्हणजे फॅट, अस्थि म्हणजे बोन्स, मज्जा म्हणजे नर्व्स, नर्वस टिश्यू, आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव्ह टिश्यू किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये जे जे सिक्रिशन्स होतात ते. याचा अर्थ काय आहे? आपल्या शरीरातला प्रत्येक घटक, म्हणजे आता आपण जर पोळी खाल्ली तर ती अशी इथे पोळी बसणार नाहीये, त्याचं कन्व्हर्जन होणार आहे सप्तधातूंमध्ये. सो लिटरली यू आर व्हॉट यू ईट. आपण आपल्या घरात अनोळखी व्यक्तीला एंट्री देतो का? रिस्की असलेल्या व्यक्तीला एंट्री देतो का? मग आपण आपल्या पोटात रिस्की गोष्टी घालतो तेव्हा विचार नाही करत, किंवा अनोळखी गोष्टी घालतो की ज्या आपल्याला हानिकारक आहेत हे बुद्धीला माहीत असतं, पण मनाला वाटतं जाऊ दे ना, खाऊयात ना आता. त्यामुळे मनाने बुद्धीचं ऐकायचं, बुद्धीने मनाचं नाही ऐकायचं. ठीक आहे? बुद्धी आणि मन. सो डिझायर्सला वरती मॉनिटर कोण आहे? बुद्धी. ठीक आहे? महाभारतातलं रथ बघितलंय ना? बघितलंय ना? ठीक आहे. सो निश्चयात्मका बुद्धी, निर्णय घेणारी बुद्धी, आणि मनाने त्याचं ऐकायचं. राईट? तर आहार. त्याच्यानंतर पाचवा लास्ट बघूयात. आता आपण शरीरावर एवढं बोललो, कोण राहिलं? कोण राहिलं? मन राहिलं. हो की नाही? हो, जे कुठले क्रिएटिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस आहेत ते मनातूनच सुरू होतात. बरोबर? वी क्रिएट आवर रियालिटी बिकॉज ऑफ आवर माइंड. आता पावसाळा सुरू होतोय किंवा झालाय, तर जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा हाच पावसाळा किती छान रोमॅन्टिक वाटतो. पण ज्या वेळेला एकटे असतो, पॉइंट समजून घ्या, रिॲक्शन नको, पण ज्या वेळेला आपण एकटे असतो, ज्या वेळेला काहीतरी दुःख असतं, त्यावेळेला हाच पावसाळा डिप्रेसिंग वाटतो. सीझन तोच आहे, पण आपल्या मनाचं त्याच्यावरचं फिल्टर आहे. जसे आपले इंस्टाग्रामवरचे फिल्टर्स आहेत ना, तसं मनाचं फिल्टर बाहेरच्या रियालिटीवर लागलं की आपलं माइंड तेच परसिव्ह करतं आणि तिथेच राहतं. त्यामुळे मेंटल क्लॅरिटी, पॉझिटिव्हिटी, या सगळ्यांसाठी काय लागणार आहे? आपल्याला काम करायला लागणार आहे मनावर. आणि ते कशामुळे होणार आहे? कशामुळे होणार आहे? योग. करेक्ट. बरं झालं ध्यानाचा विषय काढलात. आपण बसलो आणि ध्यान लागलं असं होतं का? नको त्यावेळेला बरोबर विचार त्यावेळेला तिथे येतात. सो समजून घ्या, ध्यान ही विचार थांबवण्याची फाईट नाही. मला मनाला शांत करायचं आहे म्हणून मी आता ध्यानाला बसतो किंवा बसते, हा थॉट प्रोसेस थोडासा आपण समजून घेऊयात. असं न होता ध्यान आयडियली काय आहे की तुमची साधारण एक मनाची आणि विचारांची स्थिरता, शांतता, तरंग शांत झालेले आहेत, आणि या स्थितीत तुम्ही ती जी ही जी स्टेट आहे मनाची, तरंग शांत झालेली, ती आपल्याला तो अनुभव स्ट्रेच करणे म्हणजे ध्यान. ठीक आहे? आणि म्हणून
पतंजलींनी अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग, हे 8 अंग जे आहेत ते सांगण्यामध्ये कारण हेच आहे की सिक्वेन्शियली आपण कसं वागतो, आपण एकमेकांशी परस्परांशी कसं वागतो, स्वतःचं आपलं आचरण कसं आहे, पावित्र्य कसं आहे ते आपल्याला येणार आहे बरोबर बसलं की. त्यामुळे तिथेही शुद्धी पाहिजे. आसन म्हटलंय, शरीर स्थिर नसेल तर कसं बसेल ते. आणि मग आला प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? श्वासाच्या माध्यमातून मनाला शांत करणे म्हणजे प्राणायाम. हे शांत झालेलं मन जे आहे म्हणजे आतून ओढून घेतलेलं सगळे आपले सेन्सेस आहेत धावणारे, प्रत्याहारांनी आत ठेवलेले, आता ते एका ठिकाणी धरून ठेवणे म्हणजे धारणा, आणि तिथेच दीर्घकाळ ठेवणे म्हणजे ध्यान. आता मला सांगा, बसलं आणि ध्यान लागलं असं होईल का आपलं? अजून नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे? ऑफकोर्स शरीरावरती काम केलं पाहिजे. आपण फिटनेसवर इतका वेळ बोललो म्हणजे शरीर स्थिर होईल, स्ट्रॉंग होईल, हालचाल होणार नाही, पायालाच मुंग्या आल्या, सारखं काहीतरी करावं असं वाटतं शरीराने, असं न होता त्याच्यानंतर प्राणायामात जाऊन मन शांत करून श्वासाच्या मार्गाने हळूहळू ध्यानात जाणे. सो मेंटल क्लॅरिटी, माइंडफुलनेस, अवेअरनेस, चहूबाजूनी लक्ष असणे आणि आपल्याला काय करायचंय त्या दिशेनं एकतत्व अभ्यास हा कॉन्सेप्ट पतंजलीने लिहिलाय. सिंगल पॉइंटेडनेस हा आपल्याला हवा आहे की नाही? हा येणार आहे अशा प्रक्रियेने, म्हणजे काय? योगातल्या ह्या काही प्रॅक्टिसेस केल्याने. त्यामुळे आसनं, तुमच्या आवडीचे स्पोर्ट्स खेळा, सगळं करा, इनफॅक्ट केलंच पाहिजे. त्याच्या बरोबरीनं थोडा आता योगातले हे प्रकार आसन